नीट परीक्षेत होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी आता लष्कराची मदत घेतली जाणार। 21 जूनच्या फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय। वायुदलाची विमानं पोहोचवणार नीटचे पेपर। तीस मे पासून रणरणत्या उन्हामध्ये उपोषण करणार। आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार। आता आरपारची लढाई, जीव गेला तरी चालेल, जरांगेंची घोषणा। ठाणे विधान परिषद निवडणुकीत हितेंद्र ठाकूरांची बविया डिमांडमध्ये। 70 मतांना बाजूने वळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना दोघांचीही चढाओढ, गाठीभेटी वाढल्या। पेट्रोल डिझेलनंतर राज्यात सीएनजी दरवाढीचा चटका। पुण्यामध्ये 2.5 रुपयांची वाढ, संभाजीनगरमध्ये 2 रुपयांचा, नाशिकमध्ये 1 रुपया 35 पैशांचा भुर्दंड। इंधनावरचा व्हॅट रद्द करण्याची जयंत पाटलांची मागणी। ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये पुन्हा वाद। मनाई आदेशावरून शिवसैनिकांचं आंदोलन, कडेकोट बंदोबस्त तैनात। विदर्भासह नागपूरमध्ये उष्णतेची लाट कायम। 2 दिवसात 10 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय। रेल्वे स्थानक परिसरातच 5 मृत्यूंची नोंद। 45 पार तापमानामुळे नागरिक त्रस्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।